बँक डिपॉझिट, बँक एफ-डी सेफ आहे का? म्हणजे अर्थात सर्वसामान्य लोकांच्या हिशोबाने ते सेफच. मी 3-4 बँकांची नावं सांगतो. रुपी कोऑपरेटिव्ह बँक, सी-के-पी बँक, पंजाब महाराष्ट्र बँक. ओके, माहिती आहे ही नावं आठवली? ह्या बँका बंद झाल्यात. ओके. काय होतंय, स्टेट बँकेची एफ-डी आज 6% देते. पण तीच कुठल्या कोऑपरेटिव्ह बँकेची एफ-डी 7-7.5%, 8% देते. इन्फ्लेशन हा शब्द ऐकलाय. महागाई. 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी 20,000त घर चालत होतं. तुम्ही 30 लाखाची एफ-डी केलीत. 8% एफ-डीचं इंटरेस्ट आहे. 8-24 वर्षाला ₹2,40,000 तुम्हाला येतायत. मग गेले 12 केले तर महिन्याला 20,000. 10 वर्षांनी ते 20,000 पुरतील का? नाही. पण पैसे तर कमी झाले. 10 वर्षापूर्वी जर 8% होतं तर आज किती आहे? 6%. म्हणजे अगोदर 2,40,000 येत होते. आता 1,80,000 येतायत. अगोदर 20,000 येत होते. आता महिन्याला 15,000 येतायत. 10 वर्षात 20,000 जो खर्च होता, तो वाढला असेल का कमी झाला असेल? ऑब्व्हियसली वाढ. त्या 1-1.5% लालसेने त्यांनी ती सेफ्टी कॉम्प्रोमाईज केली आणि ही जर बँकच बंद झाली, काही पर्याय उरत नाही त्यांच्या. बँक एफ-डी सेफ आहे का? तर आमच्या दृष्टीने नाही. काही अंशी येस. ज्या नॅशनलाइज्ड बँका आहेत, त्याच्यात तुमची बँक आणि तुमचे पैसे 100% सेफ आहेत.